मित्रांनो, आपल्या घरच्या कोंबड्यांचा जो ब्रूडर स्टॉक आहे त्यामध्ये आपण प्रामुख्याने उलट्या पंखाच्या कोंबड्या आहेत, शेंडीवाले कोंबड्या, दाढीवाल्या कोंबड्या, डबल तुरा असलेले कोंबडे आणि त्याचबरोबर मल्टी कलरमधल्या सुद्धा कोंबड्या आपण ब्रूडर स्टॉकमध्ये ठेवलेले आहेत. आपण आपली घरची इन्क्युबेटर मशीन वापरून कोंबड्यांचं जे उत्पन्न आहे ते दुप्पट करत असतो. इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडी ठेवून आपण कोंबडीसुद्धा त्याच दिवशी अंड्यावर बसवून इन्क्युबेटर मशीनमधून निघलेली पिल्लं आपण कोंबडीसोबत ठेवत असतो. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरच्या कोंबड्यांची अपडेट. मित्रांनो, आपल्या घरच्या कोंबड्या कशा प्रकारे आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीच्या कोंबड्या जो की आपण ब्रूडर स्टॉक तयार केलेला आहे तो कशा प्रकारे, आपण या कोंबड्यांचं खाद्य व्यवस्थापन कशा प्रकारे करतो, कोंबड्या कशा प्रकारे ठेवतोय, त्याचबरोबर अंडी व्यवस्थापन कशा प्रकारे, आपलं इन्क्युबेटर मशीन असेल, पिल्लावरच्या कोंबड्या असतील, या कशा प्रकारे ठेवतो, या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. तर मित्रांनो, आपण ज्या कोंबड्या पाहिल्या त्याचबरोबर आपण आपलं जे कोंबड्यांचं प्रोडक्शन आहे ते कशा प्रकारे वाढवतो. तर आपले जे इन्क्युबेटर मशीन आहेत, 2 मशीन असतात आपल्याकडे. ही वरची एक आहे बघा आणि ही एक आहे. तर आपण काय करतो, एक कोंबडी अंड्यावर बसवतो आणि मशीनमध्ये पण अंडी ठेवत असतो. तर आज मशीनमधली पण पिल्लं निघतात आहे आणि कोंबडीने सुद्धा पिल्लं काढलेली आहे. मशीनमधली पण पिल्लं निघतात आहे आणि कोंबडीने पण पिल्लं काढले. तर ही सगळी जी पिल्लं आहे ते आपण कोंबडीसोबत सोडत असतोय. पाहू शकाल, आता एवढी पिल्लं निघलेली आहेत. बाकीची काही पिल्लं जी आहेत ते निघतात आहे बघा, पाहू शकाल. काही अंडी फोडायला सुरुवात केलेली आहे. मागं पुढे ठेवली होती अंडी, तर ही आपण एक दिवस उशिरा ठेवलेली अंडी आहे त्याच्यातली. तर ती एक दिवस उशिरानंतर पिल्लं निघतील आणि याच्या आधी सुद्धा जी काही पिल्लं निघलेली आहे ती आपण कोंबडीसोबत सोडलेली आहे. तर तेव्हा इकडं आपण अंड्याची जे वरचं टर्पल आहे ते ठेवलेलं आहे. आपल्याकडचे काही गाडा मालक आहेत त्यांना धुरी देण्यासाठी ते अंड्याची टर्पल वापरतात, तर तिथे आपण त्यांच्यासाठी ठेवलेली आहे. आणि ही पिल्लं पाहू शकाल, पिल्लांची तुम्ही क्वालिटी बघा. जुबावाला आहे काय, दाढीवाले आहे बघा. हे आत्ता ताजच निघलेलं दिसतंय, रात्रीपासून निघतं ते. तेव्हा ही आत्ता एकदम ताजं निघलेलं आहे इकडे, पाहू शकाल. तर ते थोडा वेळ हीटवर राहिल्यानंतर व्यवस्थित होऊन जाते. तेव्हा एकदम ताजं निघलेलं आहे बघा, पाहू शकाल. तर थोडा वेळ हीटवर राहिल्यानंतर ते नॉर्मल होऊन जाईल. ठीक आहे, ही अंडी आपली फोडायला लागलेली आहेत. आणि ही जी सगळी पिल्लं आहे मित्रांनो, ही सगळी आपण आता रात्री कोंबडी खाली सोडणार आहे. आणि कोंबडीची पिल्लं कशा प्रकारे आहेत ती सुद्धा आपल्याला दाखवतो मी पुढं. तेव्हा एवढी पिल्लं निघलेली आहे. आणि आपण असंच करत असतो प्रत्येक वेळेस, ज्यावेळेस कोंबडी अंड्यावर बसवतो त्यावेळेस कोंबडी खाली 10-15 अंडी आणि बाकीची अंडी मशीनमध्ये ठेवत असतो आणि नंतर सगळी जी पिल्लं आहेत ती कोंबडीसोबत सोडत असतो. आपल्या बाकीच्या पण कोंबड्या इकडे आहेत बघा, याच्यामध्ये ज्या मेन ब्रीडिंगसाठी आपण वापरतो त्या कोंबड्या सगळ्या इकडे आहेत, ज्यांच्या अंडी आपण ब्रीडिंगला वापरतो. ओरिजिनल माल सगळा इकडे आपला. इकडे या खुडूक बसलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा ही दाढीवाली कोंबडी आहे बघा, पूर्ण दाढी आहे तिला. ही दुसरी जी आहे ती शेंडीवाली आहे. शेंडी थोडी आता काढलेली आहे कोंबड्यांनी, पण बऱ्यापैकी शेंडीवाली आहे बघा. आणि अंडी पण दिलेली आहेत बघा सकाळी खुडूक आहे ही. आणि इकडं कोंबड्या तुम्ही पाहू शकाल, हा सगळा आपला ब्रीडिंगचा सेटअप आहे. याच्यामध्ये उलट्या पंखाच्या बघा, उलट्या पंखाच्या बऱ्याच कोंबड्या आहेत, पाहू शकाल.
ही उलट्या पंखाची आहे व्हाईटमध्ये, व्हाईट आणि ब्लॅक राखाडी कलर. त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे ही ब्लॅक कलरमध्ये आहे. पलीकडची थोडी चॉकलेटी कलर आहे, इकडची परत राखाडी कलर. ही पूर्ण ब्लॅकमध्ये आहे बघा उलट्या पंखाची. ही जी कोंबडी तुम्ही पाहत असाल ही बघा, ही पूर्ण दाढी आहे, हिला तोंड करून अशी दाढी आलेली कोंबडी आहे बघा ही. त्याच्यानंतर इकडच्या ह्या वरच्या पण दाढीवाल्याच्यात बघा, याच्यामध्ये खाली या 2 काळ्या पाहत असाल, त्याच्यामध्ये एक दाढी आणि ही शेंडीवाली आहे बघा, डोक्यावर शेंडी आहे तिच्या. उलट्या पंखामध्ये पण पूर्ण शेंडीवालेच मिक्स आहेत आपल्याकडं. तेव्हा तिन्ही कोंबड्यांना डोक्यावर शेंडी आहे, पाहू शकाल. हा पूर्ण ब्रीडिंगचा सेटअप आहे आपला बघा. आणि 2 कोंबडे ठेवलेले आहेत एवढ्या कोंबड्यांसाठी. ऊन व्यवस्थित नाही त्याच्यामुळे पक्षी दिसत नाही व्यवस्थित, पण एकदम क्वालिटीमध्ये राहिलेले आहेत हे सगळे पक्षी. तर मित्रांनो, ही खुराडी तुम्ही पाहू शकाल, याच्यामध्ये पण कोंबड्या आहे. इकडं पलीकडे ही 2 आहेत, याच्यामध्ये सुद्धा कोंबड्याचे आहेत. आणि इकडं हे आपलं जुनं, सगळ्यात जुनं ज्याच्यापासून आपली सुरुवात झाली होती ती इकडे, याच्यामध्ये पण कोंबड्या ठेवलेल्या आहे आपण. याच्यातल्या कोंबड्या दाखवतो आपल्याला. तर याच्यातल्या ज्या कोंबड्या आहेत या सगळ्यात जुन्या कोंबड्या आहेत आपल्या, म्हणजे ज्या की 2 वर्ष 3 वर्ष झालेले आहेत, पाहू शकाल. ते बदकांसाठी असं टाकायला लागते. याच्यामध्ये गहू बाजरी, याच्यामध्ये गहू बाजरी तांदूळ मकाचा भरडा मिक्स आहे बघा. या ज्या कोंबड्या पाहतो या सगळ्यात जुन्या कोंबड्या आहेत, ज्या की आपण पिल्लं काढायला वापरतो. आणि याच्यामध्ये आपण हा फायटर क्रॉसमधला कोंबडा ठेवलेला आहे बघा, घरीच तयार झालेला आहे हा. जी आपली फायटर कोंबडी आहे व्हाईट कलरची, तिचंच पिल्लू होतं, तिचाच हा कोंबडा तयार झालेला आहे. आणि या सगळ्यात जुन्या कोंबड्या आहेत आपल्या, ज्या की आपण अंड्यावर बसवण्यासाठी वापरतो. त्याच्यामुळे यांना आपण पूर्ण सेपरेट ठेवलेलं आहे, पाहू शकाल. खुडूक कोंबड्या खाली डब्यामध्ये पण बसलेले आहेत बघा. आणि बदक तुम्ही पाहू शकाल, हे बदक आपले भरपूर जुने बदक आहेत, आता अंडी द्यायचे बंद झालेले आहे. इकडच्या कोंबड्या बघा तुम्ही पाहू शकाल, याच्यामध्ये पण जास्त करून आपण तलगच ठेवलेले आहेत. 2 कोंबडे आहेत फक्त, आणि बाकीच्या सगळ्या तलग आहेत. आणि या सगळ्या अंड्यावरचे आहे बघा. उलट्या पंखाचे पण 2-3 आहेत त्याच्यामध्ये. आणि हा एक कोंबडा डबल तुऱ्यामध्ये आहे, पाहू शकता. तेव्हा इकडं पण याच्यात पण कोंबडेच ठेवलेले आहेत, सगळ्या वेगवेगळ्या करून ठेवलेले आहेत सेपरेट. मित्रांनो, ही सगळी पिल्लं आहेत बघा, ही आत्ता लेटेस्ट मधली आहेत. याच्यात पण सगळे मिक्स आहेत बा, उलट्या पंखाची आहेत, शेंडीवाली आहे, दाढीवाली, कोंबडा आणि कोंबड्या मिक्स आहेत. त्याच्यामध्ये दोन मठाला जात नाही, 2 मोठे आहेत बघा.
ये चला. लावलं तर काळा येऊन येतोय ना. हं. झाडा दोन पदले रत्तळीन कोंबडीच्या पायाच्या नख्या बघा, याच्या नख्या याच्या बारीक आहेत अजून. यो किती वर्षाचा झाला हो ना? तीन यो बारका 2 वर्षाचा झाला हो ना का? 2 वर्षाचा. होय 2 वर्ष झाला का 1.5 वर्षाचा. 1.5 वर्षाचा हो, 1.5. यो 3 वर्षाचा आहे ना? मग तिचं 12 महिने होता ना आपल्याकडे. हं. हं? हं. हा, दाणे खाल्यावर लगेच पाणी प्यायला. पाणी प्यायला गेलं सगळ्या कोंबड्या. तर मित्रांनो पाहू शकाल आपल्याकडे दिवसाला साधारणतः एवढी अंडी तयार होतं ते बघा, पाहू शकाल. तर याच्यातली जी अंडी आहे ते आपण पिल्लं काढण्यासाठीच वापरत असतो आणि जे की आपले रेग्युलर कस्टमर आहेत त्यांनाच आपण ही अंडी देत असतोय. तर अशा प्रकारे ही आपली घरच्या कोंबड्यांची अंडी असतात. हे काही ज्या नवीन तालगे आहेत बघा अंड्यावर आलेले, त्यांची अंडी एवढी छोटी असतात ते बघा, गोटी एवढंच अंडू आहे. तर अशी छोटी अंडी पण असतात ते नवीन तालगांची. आणि हे सगळे मोठ्या पक्ष्यांची अंडी आहेत जे की आपण पिल्लं काढण्यासाठी वापरतो आणि जे आपले रेग्युलर कस्टमर आहेत त्यांना खाण्यासाठी देत असतो. मित्रांनो खास करून ज्या शेतामध्ये कोंबड्या असतात आपल्याकडे, ज्या शेतामध्ये मोकळे ठेवतो आपण, तर त्या ज्या कोंबड्या आपण अंड्यावर बसवल्यानंतर त्या पिल्लांचा एवढा सांभाळ करतात की साधारणतः 3-3 महिने पिल्लं सोडत नाही आहे कोंबड्या, पाहू शकाल. अशा प्रकारे म्हणजे कुक्कुटपालनामध्ये कोंबडी पिल्लांना सांभाळत असते बघा. 2.5-3 महिन्याची पिल्लं झाले तरी कोंबडीने पिल्लं सोडलेलं नाही आहे, पाहू शकाल.